नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शैला भगवान सारंग, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड। मी तुमच्यासाठी असेसमेंट फॉर लर्निंग MCQ पार्ट फर्स्ट हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। कृपया आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राइब, कमेंट्स आणि शेअर करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अभ्यासक्रमावर आधारित तसेच सर्व महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाला लागू असलेल्या अभ्यासक्रमानुसार हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। तरी आपण आता या व्हिडिओचा पुढचा भाग पाहूया। असेसमेंट फॉर लर्निंग बहुपर्यायी प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणता शैक्षणिक संशोधनाचा प्रकार नाही? पर्याय आहे ए कृती संशोधन, मूलभूत संशोधन, सी मूल्यमापन संशोधन, डी उपयोजित संशोधन। Which of the following is not type of educational research? Option A action research, B fundamental research, C evaluation research, D applied research. Now answer is मूल्यमापन संशोधन, evaluation research is not the type of educational research. Now next question. कृती संशोधन म्हणजे? ऑप्शन ए अन्वयाम संशोधन, बी समस्येचे तात्काळ उत्तर शोधण्यासाठी संशोधन, सी उपयोजित संशोधन, डी मूलभूत संशोधन। Action research means option A a longitudinal research, B a research initiated to solve an immediate problem, C an applied research, D and fundamental research. ऑप्शन ए अन्वयाम संशोधन लॉन्जिट्युडायनल रिसर्च म्हणजे दीर्घ कालावधीसाठी करण्यात येणारे संशोधन, आणि दुसरा आहे समस्येचे तात्काळ उत्तर शोधण्यासाठी संशोधन। कृती संशोधन आपण त्याच्यासाठीच हाती घेत असतो की आपल्याला समस्येचं उत्तर हे तात्काळ शोधायचं असतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे समस्येचे तात्काळ उत्तर शोधण्यासाठी केलेलं संशोधन म्हणजे कृती संशोधन, अ रिसर्च इनिशिएटेड टू सॉल्व एन इमिडिएट प्रॉब्लेम। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता कृती संशोधनाचा प्रकार नाही? ऑप्शन ए प्रायोगिक, बी सहभागी, सी एथनोग्राफिक, डी वरीलपैकी एकही नाही। Which of the following is not type of action research? ऑप्शन ए एक्सपेरिमेंटल, बी पार्टिसिपेटरी, सी एथनोग्राफी, डी नन ऑफ द अबोव। तर याचं उत्तर आहे एथनोग्राफिक। एथनोग्राफिक हे जे आहे हे ऍक्शन रिसर्चचा प्रकार नाहीये। प्रायोगिक आपण ऍक्शन रिसर्च मध्ये प्रयोग करतो, सहभागी आपण त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो, सहभागी होऊन रिसर्च करतो, त्या ठिकाणी पार्टिसिपेटरी जे असतात आपण विद्यार्थ्यांवरती संशोधन त्या ठिकाणी करत असतो, म्हणून वरील दोन जे प्रकार आहेत ते कृती संशोधनाचे आहेत। एथनोग्राफिक हा कृती संशोधनाचा प्रकार नाहीये। पुढचा प्रश्न पाहूया। सर्वात प्रथम कोणी कृती संशोधन या संकल्पनेचा वापर केला? सर्वात प्रथम कृती संशोधन ही जी संकल्पना आहे ही प्रत्यक्षामध्ये कोणी त्यावरती त्याचा उपयोग केलेला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ए कर्ट लेविन 1944, बी जॉन डी, सी बर्न्स, डी स्टीफन कोरे। Who first used the concept of action research? A कर्ट लेविन 1944, B जॉन डी, C बर्न्स, D स्टीफन कोरे। नाउ आन्सर इज कर्ट लेविन यांनी ही संज्ञा पहिल्यांदा सर्वात प्रथम वापरलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणत्या संशोधनाचे स्वरूप चक्रीय आवर्ती आहे? पर्याय ए मूलभूत संशोधन, बी कृती संशोधन, सी उपयोजित संशोधन, डी मूल्यमापन संशोधन। Which of the following research is cyclic in nature? A fundamental research, B action research, C applied research, D evaluation research. कृती संशोधनामध्ये आपण पाहतो की संशोधन करणारा आणि संशोधनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारा
त्या ठिकाणी कोण असतो? स्वतः संशोधकच असतो. तो संशोधनाचे कार्य हाती घेतल्यानंतर, उपाययोजना सुचवल्यानंतर त्या ठिकाणी फॉलोअप पण तो घेतो, फीडबॅक पण तो त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून मग ही जी संशोधनाची पद्धती आहे ही कशी आहे? चक्रीय पद्धती आहे. म्हणून याचं उत्तर आहे कृती संशोधन. खालीलपैकी कोणत्या कृतींचा संच संशोधन चक्राचे उत्तम प्रतिनिधित्व करते? पर्याय ए प्रत्याभरण, कार्यवाही, नियोजन व निरीक्षण. डी निरीक्षण, नियोजन, प्रत्याभरण व कार्यवाही. सी नियोजन, कार्यवाही, निरीक्षण व प्रत्याभरण. डी कार्यवाही, नियोजन, निरीक्षण व प्रत्याभरण. Which of the following action sets best representation action research cycle? Now options are A reflect, action, plan and observe. B observe, plan, reflect and action. C plan, action, observe and reflect. D action, plan, observe and reflect. Now answer is plan, action, observe and reflect. नियोजन, कार्यवाही, निरीक्षण व प्रत्याभरण. जेव्हा कृती संशोधनाचं काम हाती घेतलं जातं त्यावेळेला सर्वात प्रथम त्याचं नियोजन केलं जातं. नियोजन केल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाते. कार्यवाही केल्यानंतर त्या ठिकाणी निरीक्षण केलं जातं आणि मग प्रत्याभरण केलं जातं. पुढचा प्रश्न, कृती संशोधन हे भागीदारी प्रधान व डॅश डॅश आहे. पर्याय ए सराव, बी सहयोगी, सी अलिप्त, डी वरीलपैकी एकही नाही. Action research is participatory and A practice, B collaborative, C isolated, D none of the above. भागीदारी प्रधान म्हणजे सहभागी, ज्याच्यामध्ये सहभागाला जास्त महत्व आहे. म्हणून कृती संशोधन हे भागीदारी प्रधान व सहयोगी आहे, कोलॅबरेटिव्ह आहे. म्हणून याचं उत्तर आहे कोलॅबरेटिव्ह, सहयोगी. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्याने ग्रहण केलेले ज्ञान, कौशल्य आणि क्षमता यांच्या मापनासाठी तयार केलेला अभिकल्प म्हणजे संपादन चाचणी होय, असे कुणी म्हटले? ए सुपर, बी सॅक्स, सी फ्रीमन, डी राइटस्टोन. Who stated an achievement test is one designed to measure a student's grasp of knowledge or his proficiency in certain skill? Option A super, B sacks, C freeman, D rightstone. Now answer is super. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता संपादन चाचणीचा प्रकार नाही? पर्याय ए शिक्षक निर्मित संपादन चाचणी, बी प्रमाणित संपादन चाचणी, सी तोंडी चाचणी, डी वरीलपैकी एकही नाही. Which of the following is not type of achievement test? Option A teacher made achievement test, B standardized achievement test, C oral test, D none of the above. Now answer is oral test, तोंडी चाचणी. वरील दोन हे संपादन चाचणीचे प्रकार आहेत जे परंपरागत शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी चाचणी तयार करतात त्याला शिक्षक निर्मित संपादन चाचणी असं म्हणतात. आणि जी चाचणी प्रमाणीकरण करून तयार केलेली असते, स्टँडर्डायझेशन करून तयार केलेली असते, तिला म्हटलं जातं प्रमाणित संपादन चाचणी. पुढचा प्रश्न, निकषात्मक संदर्भ चाचणीस डॅश डॅश म्हणतात? ऑप्शन ए आशय केंद्रित, बी उद्दिष्ट केंद्रित, सी शिक्षक केंद्रित, डी विद्यार्थी केंद्रित. The criterion reference test is known as option A content centered, B objective centered, C teacher centered, D learner centered. Now answer is objective centered, उद्दिष्ट केंद्रित. निकषात्मक संदर्भ चाचणी जी तयार केलेली असते ती उद्दिष्टांवर आधारित तयार केलेली असते. तसं प्रत्येक चाचणीच ही उद्दिष्टांवर आधारित केलेली असते, परंतु याच्यामध्ये जे निकष असतात ते विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जे वर्तन बदल अपेक्षित आहेत त्या सर्व वर्तन बदलांवर आधारित ही चाचणी तयार केलेली असते. म्हणून याला उद्दिष्ट केंद्रित चाचणी असं सुद्धा म्हटलं जातं. खालीलपैकी कोणता निकष वाचन निकष संदर्भ चाचणीचा नाही?
ऑप्शन ए शब्दांचा योग्य उच्चार, बी वाचनीय अक्षर, सी अर्थपूर्ण वाचन, डी वाचताना योग्य हावभाव. सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत मध्ये NCTने जे काही वाचन, लेखन आणि त्याच्यानंतर गणित याच्या संदर्भामध्ये काही निकष दिलेले आहेत. त्या निकषांचाच वापर या निकष संदर्भ चाचणीमध्ये केला जातो. त्यावरनं या ठिकाणी आपण हे पर्याय घेतलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्रायटेरिया ऑफ रीडिंग क्रायटेरियन रेफरन्स टेस्ट. ऑप्शन ए प्रॉपर प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, बी रीडेबल कॅरेक्टर्स, सी मीनिंगफुल रीडिंग, डी प्रॉपर गेस्चर्स व्हाईल रीडिंग. नाउ आन्सर इज रीडेबल कॅरेक्टर. वाचनीय अक्षर हे वाचनाच्या याच्यामध्ये येत नाही, ते लिखाण कौशल्यामध्ये येत असतं. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता निकष लेखन कौशल्य निकष संदर्भ चाचणीचा नाही? ए सुंदर हस्ताक्षर, बी शब्दांना शिरोरेषा, सी विरामचिन्हांचा उपयोग, डी वाचनातील ओघ. Which of the following is not criteria of writing skill of criterion reference test? A beautiful writing, B topping the words, C use of punctuations, D rap in reading. Now answer is वाचनातील ओघ, rap in reading. Now next question, गणित निकष संदर्भ चाचणीचे निकष काय आहेत? ऑप्शन ए अचूक आकडेमोड करणे, बी व्यवहारातील हिशोब करणे, सी वर्ग आणि वर्गमूळ काढणे, डी वरीलपैकी सर्व. What is the criteria of mathematics criterion reference test? A accurate calculation, B calculating transactions, C calculating square and square root, D all of the above. Now answer is all of the above, कारण वरील सर्व गोष्टी आपण गणित निकष संदर्भ चाचणीचे निकष आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. विस्तार, सरासरी विचलन, चतुर्थक विचलन व प्रमाण विचलन डॅश डॅश आहेत. ऑप्शन ए केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे, बी विचलनशीलतेची परिमाणे, सी नमुना निवडीचे मार्ग, डी शततम क्रम. रेंज, मीन डेव्हिएशन, क्वार्टाइल डेव्हिएशन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन्स आर. ऑप्शन ए मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, बी मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी, सी वेज ऑफ सॅम्पलिंग, डी कॅल्क्युलेटिंग पर्सेंटाइल. नाव आन्सर इज मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी. विचलनशीलतेची ही परिमाणे आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या विचलनात Q1 आणि Q3 या दोन चतुर्थकांना महत्व आहे? सरासरी विचलन, बी चतुर्थक विचलन, सी प्रमाण विचलन, डी वरीलपैकी एकही नाही. इन विच डेव्हिएशन Q1 and Q3 these two quartile are important? ऑप्शन ए मीन डेव्हिएशन, बी क्वार्टाइल डेव्हिएशन, सी स्टँडर्ड डेव्हिएशन, डी नन ऑफ द अबव. आन्सर इज चतुर्थक विचलन, क्वार्टाइल डेव्हिएशन. कारण चतुर्थक विचलन काढताना आपण Q3 - Q1 upon 2 करतो आणि चतुर्थक विचलन काढतो, म्हणून Q1 आणि Q3 या दोन चतुर्थकांना चतुर्थक विचलनामध्ये महत्व आहे. सरासरी विचलन हे डॅश डॅशचे परिमाण आहे. ऑप्शन ए विचलनशीलता, बी केंद्रीय प्रवृत्ती, सी सहसंबंध, डी प्रमाणित गुणांक. ॲव्हरेज डेव्हिएशन इज द मेजर्स ऑफ द. ऑप्शन ए व्हेरिएबिलिटी, बी सेंट्रल टेंडन्सी, डी कोरिलेशन, डी स्टँडर्ड स्कोअर. नाव आन्सर इज व्हेरिएबिलिटी, विचलनशीलता. श्रेणीतील सर्वात मोठ्या प्राप्तांकाची उच्चतम मर्यादा आणि सर्वात लहान प्राप्तांकाची निम्नतम मर्यादा यातील फरकास काय म्हणतात? ऑप्शन ए बहुलक, बी मध्यांक, सी विस्तार, डी टी प्राप्तांक. व्हॉट इज मीन बाय difference between higher limit of score and lower limit of score in class interval? Option A mode, B median, C range, D T score. Now answer is range, विस्तार. जेव्हा प्रमाण विचलनाची किंमत जास्त असते तेव्हा तो गट डॅश डॅश असतो. ऑप्शन ए एकजिन्सी, बी बहुजिन्सी, सी सारखा, डी वर्गीकृत. When the value of standard deviation is more, then the group is option A homogeneous, B heterogeneous, C same, D classifieds. Now answer is heterogeneous. एखाद्या श्रेणीतील प्राप्तांक हे दूरवर्ती विखुरलेले असतात, जास्तीत जास्त विखुरलेले असतात, त्यावेळेला विचलनशीलतेमध्ये आपण जेव्हा प्रमाण विचलनाची किंमत काढतो तेव्हा ती खूप जास्त येते.
त्यावेळेला तो गट कसा असतो, बहुजिनसी असतो. खालील वारंवारता सारणीचा विस्तार किती आहे? CI 20 ते 29, CI म्हणजे क्लास इंटरवल, 30 ते 39, 40 ते 49, 50 ते 59, 60 ते 69, 70 ते 79, 80 ते 89 आणि 90 ते 91. वारंवारिता 1, 2, 5, 8, 15, 7, 5, 2. ऑप्शन ए 80, ऑप्शन बी 90, ऑप्शन सी 81, ऑप्शन डी 82. व्हॉट इज द रेंज ऑफ फॉलोइंग सिरीज? क्लास इंटरवल 20 to 29, 30 to 39, 40 to 49, 50 to 59, 60 to 69, 70 to 79, 80 to 89, 90 to 99. Now F means frequency is 1, 2, 5, 8, 15, 7, 5, 2. Now options are A 80, B 90, C 81, D 82. Now answer is 80. Upper limit of the series is 99.5 and lower limit of the series is 19.5. Now difference between these two are 80. Now answer is 80. वरची प्रत्यक्ष मर्यादा जी आहे ती 99.5 आहे आणि खालची प्रत्यक्ष मर्यादा ही 19.5 आहे. आणि आपल्याला विस्ताराचं सूत्र माहित आहे की वरची प्रत्यक्ष मर्यादा वजा खालची प्रत्यक्ष मर्यादा, त्याचं उत्तर आलेलं आहे 80. जेव्हा Q1 बरोबर 25 व Q3 बरोबर 75 असते तेव्हा चतुर्थक विचलन बरोबर. ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 50, डी 25. When Q1 is equal to 25 and Q3 is equal to 75, then quartile deviation is equal to option A 15, B 20, C 50, D 25. Now answer is 25. Q3 बरोबर 75 आणि Q1 बरोबर 25, म्हणून चतुर्थक विचलन Q बरोबर Q3 मायनस Q1 भागिले 2. 75 वजा 25 बरोबर 50, 50 भागिले 2 बरोबर 25, म्हणून उत्तर आलेलं आहे 25. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी मी असेसमेंट फॉर लर्निंग यावरचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपण या माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण या ठिकाणी थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.